लक्षात घ्या, पोशाख कसाही असला तरी खऱ्या व्यक्तिमत्वाची ओळख ही व्यक्तीच्या विचारांमधून होते. सुंदर कपड्यांमुळे बाह्य छाप पडते, पण मूर्खपणाचे शब्द व्यक्तीचा खरा स्वभाव उघड करतात. तेव्हा विचार, शब्द आणि कृती यांना सुशोभित करणं अधिक महत्वाचं. शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेकरी यांच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असेल तो म्हणजे दत्त जयंती सप्ताह आणि स्वामी जयंतीच्या वेळेस असलेला केंद्रामध्ये भरणारा सप्ताह. यामध्ये पूर्ण सेवेकरी हे दंग होऊन आपली हजेरी लावत असतात. घरची कामं करून तिथे येऊन सर्व काही ते बघत असतात आणि स्वामींच्या चरणी सेवा रुजू करत असतात. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. किती मोठा आपल्यातला आनंदाचा हा क्षण आहे आणि प्रत्येक सेवेकरी मनापासून सेवा करतो आणि त्याला तसेच अनुभव प्रचिती देखील स्वामी महाराज देत असतात. आज आपण असंच काही बघणार आहोत की या केंद्रामध्ये कसा साक्षात्कार, कशी प्रचिती स्वामींनी दिली आहे. खूप मोठ्या उत्सवामध्ये हा सप्ताह येथे पार पडला आणि या आनंदाच्या क्षणी प्रत्यक्षात स्वामींना देखील यावंसं वाटलं आणि या सर्व भक्तांना दर्शन द्यावं वाटलं. प्रत्येक केंद्रामध्ये, प्रत्येक मठामध्ये स्वामी महाराज ह्या सप्ताह काळात येऊन जात असतात आणि प्रत्येक भक्ताला जे त्यांची सेवा करतात त्यांना आशीर्वाद देऊन जात असतात, असे परमपूज्य गुरुमाऊली म्हणत असतात. चला तर मग आपण या केंद्रामध्ये कशाप्रकारे स्वामींनी आपला साक्षात्कार दाखवला, आपली प्रचिती दाखवली हे आपण बघणार आहोत. काय झालं ना की इथे सप्ताह करायचा का नाही हा खूप मोठा विषय होता. कारण परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं होतं की अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजे जिथे अखंड स्वामींचं नामस्मरण केलं जातं, स्वामींची सेवा केली जाते, जिथे प्रहर सेवा होते आणि सर्व याग वगैरे होतात त्याला अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणतात. पण हे केंद्र साप्ताहिक असल्यामुळे येथे अर्ज करायचा का नाही हा खूप मोठा प्रश्न होता. पण सर्व सेवेकऱ्यांची इच्छा होती की आम्हाला देखील याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे, आम्हाला देखील सेवा करायची आहे. यांच्याकडे मठ वगैरे असं काही नाही, एक छोटीशी जागा आहे. त्या जागेवरती ते आपलं टेबल मांडतात आणि तेथे स्वामींचा आणि आईसाहेबांचा फोटो ठेवून साप्ताहिक आरती करतात. आठवड्यातून एकदा इथे आरती संपन्न होत असते. सेवेकऱ्यांची खूप इच्छा होती इथे सप्ताह करण्याची, त्यामुळे यांनी परमपूज्य गुरुमाऊलींचा आदेश घ्यायचं ठरवलं आणि ते दिंडोरी येथे गुरुमाऊलींच्या आदेशासाठी गेले. गुरुमाऊलींना विनंती केली की आम्हाला सप्ताह करायचा आहे. गुरुमाऊलींचा आशीर्वाद प्राप्त झाला, तुम्ही करू शकता असे सांगितलं आणि सर्व सेवेकरी आनंदामध्ये परतले आणि सप्ताहाच्या तयारीला लागले. जेव्हा सप्ताह होता तेव्हा प्रथम दिवशीच त्यांनी विनंती केली की स्वामी, आमचा पहिला सप्ताह आहे, आम्हाला काही माहीत नाही, आमच्याकडून काही चुकलं तर माफ करा, पण या सप्ताहामध्ये आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही नक्की या. असं प्रत्येक सेवेकऱ्यांनी मनोमन स्वामींना विनंती करून श्रीफळ अर्पण केलं. त्यानंतर सप्ताहाला सुरुवात झाली. गुरुचरित्र पारायणाला खूप जण बसले. त्यानंतर 2 माळी, 2 स्वामीचरित्र आणि विना अशी अखंड सेवाही सुरू झाली. त्यानंतर काय झालं ना की एक गाय रोज तिथे येत असायची आणि त्या गायी तिथे बसत असायची. त्यानंतर जेव्हा सांगतेचा दिवस होता त्या दिवशी काय झालं की महाराजांना नैवेद्य दाखवण्याचं काम चालू होतं. त्यावेळेस ती गाय पुन्हा तिथे आली. त्यानंतर जेवढ्या 7 आरत्या आहेत त्या आरत्या होईपर्यंत ती तिथे शांत उभी राहिली. त्यानंतर सर्व सेवेकऱ्यांनी तिला नैवेद्य खाऊ घालण्यात आला. नैवेद्य खाऊ घातले. त्यानंतर काय झालं, सर्व मुलांनी फोटो वगैरे तिथे काढून घेतले. सर्व कार्यक्रम खूप छान पार पडला. 12:39ला गुरुदेव दत्तचा जय जयकार झाला. 3 बाळे झाली असा जिथपर्यंत अध्याय हे वाचण्यात आला. गुरुदेव दत्ताचा खूप मोठ्याने जय जयकार झाला. त्यानंतर काय झालं, मग सर्व कार्यक्रम व्यवस्थित झाला, जेवण वगैरे झाले. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर जे काही फोटो बघितले होते, आता आपण नाही का फोटो काढल्यानंतर बघतो, त्यानंतर सर्व ग्रुप वगैरेमध्ये टाकत असतो, त्यावेळेस ज्यांनी हे फोटो काढले होते त्यावेळेस हे फोटो त्यांनी जेव्हा बघितले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन ही सरकली होती. कारण गाईच्या पोटामध्ये साक्षात
परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज दत्तात्रयांची मूर्ती साक्षात तेथे उमटलेली दिसू लागली होती. त्यावेळेस सर्व सेवेकऱ्यांना खूप धक्का बसला की प्रत्यक्षात स्वामी महाराज येथे उपस्थित होते. आपलं किती परम भाग्य. त्यावेळेस सर्व लोक खूप तळतळ करू लागले. त्यामुळे प्रत्येकाने ते दर्शन घेतलंच असं नाही, पण ज्याच्या नशिबात होतं त्यांनी त्या गोमातेचं दर्शन नक्की घेतलं. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं दर्शन स्वामीपर्यंत पोचलं. आणि हो, त्यामुळेच परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की सप्ताह काळामध्ये डोक्यावरती बर्फ आणि तोंडावरती साखर ठेवून वागा. कारण स्वामी महाराज कोणत्या रूपात येतात हे आपल्याला कळत नाही. ते वृद्धांच्या रूपात येतात, मुक्या प्राण्यांच्या रूपात येतात, कसेही येतात आणि आपल्याला भेट देऊन जातात आणि आपले आशीर्वाद देऊन जात असतात. त्यामुळे कुणाचंही मन दुखणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची असती. खरंच गुरुमाऊली जे सांगतात ते खरं असतं. आजच्या अनुभवावरून आपल्याला कळणार आहे किती भयंकर ही आहे. त्यामुळे प्रत्यक्षात स्वामी महाराज गोमातेच्या रूपात इथे आले होते. खरंच खूप सुंदर अनुभव या मठातील सेवेकऱ्यांना मिळाला आहे. स्वामी महाराज अशीच कृपा प्रत्येक भक्तावरती अशीच राहू द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी महाराज हे स्वामी भक्तांनो असा आलेला हा अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.